रचना. इयत्ता 7वी प्रकरण 1 भौमितिक रचना तासिका क्रमांक 1. आता या आधीच्या इयत्तामध्ये आपण रेषा, रेषाखंड, कोन आणि कोनदुभाजक इत्यादी संकल्पनांचा अभ्यास केलेला आहे. त्याची थोडक्यात उजळणी करूया. आता भूमितीमधल्या बिंदू, रेषा व प्रतल या मूलभूत संकल्पना आहेत आणि त्याच्यावरूनच ह्या व्याख्या आपण करतो. तर बिंदू, रेषा आणि प्रतल म्हणजे काय, बिंदू म्हणजे काय, तर याच्या व्याख्या न करता संकल्पना आपल्याला समजावून घ्यायच्या आहेत. तर बिंदू म्हणजे एखाद्या पेनाने फळ्यावर काढलेलं टिंब किंवा पेन्सिलनं वहीवर काढलेलं टिंब, तर याला म्हणतो आपण बिंदू. तर रेषा म्हणजे काय, तर आपण पाहतो बघा, पट्टीच्या साहाय्याने जेव्हा तुम्ही पण रेषा काढतोय तेव्हा काय करतो, तर प्रत्येक वेळेस एक बिंदू काढतोय. पहिला बिंदू, दुसरा बिंदू असा, आणि अशा या बिंदूंचा संच, अमर्यादित बिंदूंचा संच म्हणजे त्याला म्हणतो आपण रेषा. रेषा ही अमर्यादित असते आणि म्हणून त्या रेषेच्या दोन्ही बाजूला असं बाण दाखवण्याची पद्धत आहे किंवा दोन्ही बाजूला अमर्यादित आहे म्हणून ही रेषा आहे. आणि मग या रेषेला आपण अक्षराने स्मॉल लेटरमध्ये एल म्हणतो किंवा कॅपिटल लेटरमध्ये 2 नावं देतो, रेषा ए बी किंवा रेषा एल. म्हणजे बिंदूंचा, अनंत बिंदूंचा संच म्हणजे काय होणार आहे, रेषा. परत प्रतल, तर सपाट पृष्ठभाग जो आहे, म्हणजे हा समजा फळा आहे तर फळ्याला सामावणारा असा अनंत पृष्ठभाग सपाट, म्हणजे प्रतल काढताना आपण या पद्धतीने दाखवतो. हा पुढं भाग आपण पाहणारच आहोत 8वी 9वीमध्ये. प्रतल दाखवण्याची अशी पद्धत आहे आणि हा चारी बाजूनी अमर्यादित असतो. पण हे बाण न दाखवता आपण फक्त असं चौकोनाच्या स्वरूपात लिहितो. तर हे झालं प्रतल, सपाट पृष्ठभाग, अमर्यादित सपाट पृष्ठभाग हा झाला प्रतल. आणि मग बिंदू, रेषा आणि प्रतल याच्यावरून आपल्याला या पुढील व्याख्या आपण करतो की ज्याच्यामध्ये रेषातच पहिली व्याख्या आपण अमर्यादित बिंदूंचा संच. तर रेषाखंड म्हणजे काय, तर रेषाखंड हा रेषेचाच भाग असतो, फक्त मर्यादित असतो. समजा रेषा एल असेल आणि बिंदू ए, बिंदू बी घेतला आपण त्या रेषेवर, तर ए बी हा झाला रेषाखंड. ए बिंदू, बी बिंदू आणि ए बींच्या दरम्यानचे सर्व बिंदू यांचा मिळून जो संच तयार होतो किंवा यांचा मिळून जो एक भाग होतो तयार, त्याला म्हणतो आपण रेषाखंड. म्हणजे रेषा ही अमर्यादित आहे तर रेषाखंड हा मर्यादित असतो. त्या आणि रेषाखंड म्हणजे रेषाखंड आपण अक्षरांनीही वाचतो, रेख ए बी म्हणतो आणि तो संख्यावाचक असतो. म्हणजे समजा लेंथ ए बी किंवा रेषाखंड ए बीची लांबी 2.3 सेंटीमीटर म्हटलं तर 2.3 सेंटीमीटर लांबीचा आपण रेषाखंड काढू शकतो. थोडक्यात रेषाखंड हा रेषेचा मर्यादित भाग आहे. पुढची संकल्पना कोन, ह्या मागच्या इयत्तेमध्ये झाल्यात, आपण उजळणी करतोय. आता बघा, तर त्यातला रेषाखंड, जसं रेषाखंड हा रेषेचा मर्यादित भाग आहे तसं किरण ही एक संकल्पना बघूया आपण. किरण हा सुद्धा रेषेचाच मर्यादित, रेषेचाच भाग आहे, फक्त तो एका बाजूला अमर्यादित असतो. आणि मग इथं समजा या बिंदूला ए म्हटलं, हा बी म्हटलं, तर किरण ओ ए, एका बाजूला अमर्यादित असणारा रेषेचा भाग. किंवा इथं आपण काढली रेषा, रेषेचा मर्यादित भाग समजा सी डी, तर किरण सी डी असं लिहितात. आणि एका बाजूला बाण दाखवलेला आहे, याचा अर्थ या बाजूला तो अमर्यादित बिंदूंचा संच आहे, फक्त हा सी हा आरंभबिंदू झाला, सी पासून इकडं अमर्यादित भाग. आणि म्हणून हा म्हणता येईल आपल्याला किरण सी डी, आणि बिंदू सी ला आरंभबिंदू म्हणतात. इथं या किरणामध्ये बिंदू ओ ला आरंभबिंदू म्हणतात आणि ओ ए हा किरण, तसं हा सी डी हा किरण. आता हे दोन आपण किरण एकत्रित विचारात घेतले किंवा
हे दोन किरण एकत्रित विचारात घेतले. समजा किरण QP आणि किरण QR हे दोन एकत्रित विचारात घेतले. आणि समजा LMN याच्यामध्ये किरण MN आणि किरण ML असे दोन किरण विचारात घेतले, तर या किरणांचा जो संयोग संच आहे त्याला म्हणतो आपण कोन. म्हणजे कोन कसे पाहिजेत, एकच आरंभबिंदू. आता ही कोणाची आकृती नाही, कारण इथं आरंभबिंदू भिन्न आहेत. इथं आरंभबिंदू एक आहेत, पण जे किरण आहेत ते परस्परांचे विरुद्ध किरण आहेत किंवा एकाच रेषेवर आहेत. आणि इथं मात्र हे जे किरण आहेत ते नैक रेषे आहेत, एकाच रेषेवर नाहीत, आणि म्हणून हा कोन झाला तयार. म्हणजे कोणाची व्याख्या थोडक्यात काय सांगता येईल, एकच आरंभबिंदू असणाऱ्या दोन नैकरेषीय किरणांचा संयोग संच किंवा एकाच रेषेवर न सामावणाऱ्या दोन किरणांचा संयोग म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला, कोन. आता कोन दुभाजक. समजा एखादा कोन आपण काढला. आता आपल्याला माहिती आहे कोनमध्ये हे माप महत्त्वाचं आहे. हा अमर्यादित आहे भाग, किरणांचा संयोग संच आहे. इथं हा 60 मापाचा कोन काढलेला आहे. आता कोन कसं वाचायचं वगैरे त्यावेळेस आपण चर्चा करूया. आणि त्या कोनाच्या अंतर्भागात असा एक मी किरण काढला. आणि या कोनाचं माप मोजलं आणि या कोनाचं माप मोजलं मी. आता हा मूळ कोन काढलाय तो मी 60 अंश मापाचा काढलाय. या कोनाचं माप आहे 60 अंश आणि हे दोन्ही कोन मोजले तर हा 30 अंश मापाचा आहे आणि हा सुद्धा 30 अंश मापाचा आहे. इथं काढलाय म्हणून म्हणजे असेलच असं नाही, पण इथं असा कोणाची रचना आपण केली की हा मोठा कोन 30 अंश मापाचा आहे. कोणाला नाव देऊया. समजा कोन ABC आणि हा किरण BD घेतला कोणाच्या अंतर्भागात. तर आपल्या इथं असं म्हणता येईल की कोन ABCचे किरण BD मुळे या दोन एकरूप कोनामध्ये विभागणी झालेली आहे आणि मग म्हणून या BDला कोन दुभाजक म्हणायचं. म्हणजे ज्या किरणामुळे या कोनांचं दोन एकरूप कोनामध्ये विभाजन होतं त्या किरणाला कोन दुभाजक असे म्हणतात. कोन दुभाजक हे किरण असतो आणि तो कसा असतो किरण, कोनाच्या अंतर्भागात, की जेणेकरून त्या मूळ कोनाचं दोन एकरूप कोनामध्ये विभागणी झालेली असते. तर ह्या व्याख्या आपण गेल्या इयत्तेमध्ये पाहिलेत, आपण उजळणी म्हणून पाहिली. आता कोन दुभाजकाची आत्ताच व्याख्या पाहिली की ज्या किरणामुळे कोनाचं दोन एकरूप कोनामध्ये विभागणी होती त्याला म्हणायचं आपण कोन दुभाजक. नंतर रेषाखंडाचा लंब दुभाजक. बघा रेषाखंडाचा लंब दुभाजक. रेषाखंड दिलेल्या मापाचा आपण काढलेला आहे. समजा रेषाखंड AB आणि याचा लंब दुभाजक म्हणजे काय, तर या नावामध्येच आपल्या लक्षात येतं बघा. तर त्या रेषाखंडाला रेषाखंडाचा लंब दुभाजक ही रेषा आहे, एक प्रकारची रेषा. जसं कोन दुभाजक काय होता, किरण होता, ज्याला नाव दिलं आपण. कोन दुभाजक असतो तो किरण असतो आणि लंब दुभाजक ही काय आहे, रेषाखंडाची एक रेषा आहे. मग ती रेषा कशी असली पाहिजे, तर इथं नावामध्येच आपल्या लक्षात येईल की लंब आणि दुभाजक. लंब याचा अर्थ 90 अंश मापाचा कोन करत असली पाहिजे ती रेषा या रेषाखंडाची. आणि दुभाजक याचा अर्थ की जे दोन रेषाखंड तयार होणारे दुभागल्यामुळं त्या रेषेनं, तर ते दोन रेषाखंड एकरूप असले पाहिजे, तर त्याला काय म्हणता येईल आपल्याला, लंब दुभाजक. मग आता हा लंब दुभाजक कसा काढायचा, तर बघा समजा हा दिलेल्या मापाचा रेषाखंड आहे. तर आपण या रेषाखंडाचा मला लंब दुभाजक काढायचा आहे. मग एक केंद्रापासून एक केंद्र मानलं मी या कंपासमध्ये. या कंपासच्या सहाय्याने आपण वर्तुळ काढतो आणि निम्म्यापेक्षा जास्त अंतर. आता निम्म्यापेक्षा जास्त अंतर का घ्यायचं, तर बघा रेषाखंडाचा लंब दुभाजक तुम्ही अगदी 10वी पर्यंत आपण काढणार आहोत.
हा समजा रेषाखंड आहे आणि याचा लंबदुभाजक मग समजा हा मधला बिंदू, निम्म्यापेक्षा जास्त का म्हणायचं, तर निम्म्यापेक्षा कमी जर तुम्ही अंतर घेतलं तर तुमचं येणारं वर्तुळ, आपण मोठी रेषाखंड घेऊया जरा, बघा आपण इथं चर्चा करतोय. आता अंदाजे निम्म्यापेक्षा जर तुम्ही कमी अंतर घेतलं, अगदी एवढंच, तर आपलं वर्तुळ हे असं असणार आहे. आणि वर्तुळ म्हणजे तुम्हाला माहिती आहे, वर्तुळावरील प्रत्येक बिंदूचा म्हणजे त्या केंद्रापासूनचं अंतर कसं असलं पाहिजे, सारखं असतं, म्हणजे असतंच. आता दुसरं सुद्धा इथं आपण तुम्ही वर्तुळ काढलं, निम्म्यापेक्षा कमी अंतर घेतलं, हे वर्तुळ असं येणार आहे. मग या वर्तुळावरचा पण या केंद्रापासूनचं अंतर सारखं असणार आहे. मग आपल्याला निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं तर काय होईल, समजा बघा निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं तर हे पहिलं वर्तुळ काढता येईल आपल्याला. आणि इकडं सुद्धा निम्म्यापेक्षा जास्त अंतर आपण घेतलं तर हे दुसरं वर्तुळ काढता येईल आपल्याला. आणि आपल्याला असं लक्षात येईल की निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतल्यामुळं ते वर्तुळ इथं छेदते. म्हणजे आपल्याला हा जो छेदनबिंदू मिळालेला आहे, बघा हा जो छेदनबिंदू तुम्हाला मिळालेला आहे तो समजा हा P आणि हा Q रेषाखंडाचा अंतबिंदू आहे, तो O मानला तर OPचं अंतर आणि OQचं अंतर हे सारखं असणार आहे. आणि आपल्याला हे माहिती आहे की लंबदुभाजकावरच्या प्रत्येक बिंदूचा त्याच्या अंत्यबिंदूपासूनचं अंतर सारखं असतं. तसाच कंस इकडं मिळणार आहे आपल्याला. बघा जे अंतर इथं घेतलं तुम्ही तेच अंतर घेऊन आपण इकडं कंस काढतो. परत या बिंदूपासून जे अंतर घेतलेलं आहे, मग अशीच कंस काढायला पाहिजे, तर ते इकडं कंस मिळणार आहे आपल्याला. आणि या बिंदूतून जाणारी जी रेषा आपण काढणार आहोत तो असणार आहे याचा लंबदुभाजक. मग इथं जर तुम्ही माप मोजलं तर 90 असणार आहे. आणि या बिंदूपासून P पर्यंतचं अंतर, या बिंदूपासून Q पर्यंतचं अंतर मोजलं तर ते समान असणार आहे. म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त अंतर का घ्यायचं त्याचा आपण आता विचार केला. मग रेषाखंडाचा लंबदुभाजक काढायचं आहे आपल्याला. मग कृती आता सांगितली तीच कृती इथं करूया आपण. दोन वर्तुळ छेदण्यासाठी की दोन वर्तुळांचा छेदनबिंदू, की जो छेदनबिंदू पहिल्या केंद्र घेऊन आपण जे वर्तुळ काढलंय, ए केंद्र घेऊन वर्तुळ काढलंय त्याच्यावर पण असणार आहे आणि बी केंद्र घेऊन काढलेल्या वर्तुळावर पण असणार आहे. म्हणजेच तो बिंदू ए आणि बी पासून समदूर असणार आहे. आणि समदूर म्हणजे सारख्या अंतरावर. आणि मग अशा सारख्याच अंतरावरच्या बिंदूंतून जाणारी जी रेषा असते ती काय असते, लंबदुभाजक असते. तुम्ही जर मोजलं तर ती जिथं छेदते रेषाखंडाला तिथं 90 मापाचा कोन असणार आहे आणि दोन बाजू एकरूप होणार आहेत. होतात का ते आपण पाहणार आहे. आता बघा निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं मी, या बाजूला कंस काढला आणि कंस काढतोय म्हणजे वर्तुळाचा आपण ठराविक भाग घेतोय, पूर्ण वर्तुळ काढण्याची गरज नाही. त्याचप्रमाणे तेच अंतर मी ठेवलं आणि मग यातून जाणारी रेषा म्हणजे काय झाला, लंबदुभाजक. आता तो लंबदुभाजक रेषा L आहे, ती रेषाखंडाला O बिंदूमध्ये छेदते. मग तुम्ही जर कोन मापकाच्या साह्याने आपण मोजलं तर इथं बघा, इथं 90 माप आपल्याला करेक्ट दिसते. आणि अंतर जर मोजण्याचा आपण प्रयत्न केला, कंपासच्या साह्याने पण अंतर मोजू शकतो आपण. बघा हे अंतर आणि हे अंतर मोजलं तर आपल्याला अगदी करेक्ट सारखं अंतर दिसतं. म्हणजेच हा काय झाला, लंबदुभाजक. तर त्या अर्थाने आपल्याला पुस्तकामध्ये एक कृती विचारलेली आहे, त्याची चर्चा करूया. त्या आकृतीमध्ये काय म्हटले बघा, रेषा CD हा लंबदुभाजक आहे का ते पडताळण्यासाठी काय कराल. तर आपण आत्ताच पाहिले काय करायचं, तर तो जो लंबदुभाजक असतो तो लंब म्हणजे 90 मापाचा कोन असला पाहिजे आणि बाजू कशा असल्या पाहिजे, सारख्या. मग त्यांनी इथं विचारले माप कोन CMS बरोबर टिंबटिंबा अंश. मग किती अंश असणार आहेत, 90 अंश. कोन माप कोन या कृतीपत्रिका गाळलेली जागा दिलेली आहे पुस्तकामध्ये, ती पाहतोय आपण. CMS बरोबर किती येणार आहे तुमचं, 90 अंश. आणि लेंथ PM बरोबर SM आहे का, तर आहे. आता याच लंबदुभाजक कोन दुभाजक संकल्पनांचा वापर करून आपण त्रिकोणाचे
तिन्ही कोणांचे, म्हणजे त्रिकोणाला 3 कोण असतात, त्या तिन्ही कोणांचे कोण दुभाजक काढणारे, तिन्ही बाजूंचे लंबदुभाजक काढणारे. बघा, लंबदुभाजक म्हटलं की रेषाखंडाचा लंबदुभाजक, आणि रेषाखंड म्हटलं की ती त्रिकोणाची बाजू, आणि कोन दुभाजक म्हटलं की कोणाचा कोन दुभाजक, आणि कोन म्हटलं की त्रिकोणाचे जे कोण आहेत ते. मग आपल्याला 2 कृती दिलेल्या आहेत. त्यातली पहिली कृती बघा की कोणताही त्रिकोण PQR काढायचा आहे, आणि या PQR तिन्ही कोणांचे आपल्याला कोन दुभाजक काढायचे आहेत. त्यांचा छेदनबिंदू कोणता येतोय ते पाहायचे, आणि त्याच्यावरून काही गुणधर्म आपल्याला सिद्ध करता येतोय का ते पाहायचे. प्रत्यक्ष आपण कृती करूया. कोणत्याही मापाचा त्रिकोण काढायचा आहे, PQR हा लघुकोन त्रिकोण आहे, कोणताही काढला तरी चालतोय. त्रिकोण PQR नाव देऊया. मग या प्रत्येक कोन P, कोन Q आणि कोन R चा कोन दुभाजक काढायचा आहे. मग कोन दुभाजक काढण्याची कृती बघा. तर जसं लंबदुभाजकाला आपण रेषाखंडाचा लंबदुभाजक काढताना निम्म्यापेक्षा जास्त अंतर, तसं कोन दुभाजक काढताना नक्की ही कृती का करायची, तर त्याची चर्चा करूया. समजा कोन XYZ आहे, चर्चा चालली आपली, आणि या कोनाचा समजा YP हा कोन दुभाजक आहे. तर आपण कोन दुभाजकाची व्याख्या काय पाहिली, तर हा कोन आणि हा कोन सारखा असतो. पण जर कोन दुभाजकावरचा कोणताही A हा बिंदू तुम्ही घेतला, तर हा A बिंदूपासून समजा या बाजूवर लंब टाकला अंतर मोजण्यासाठी. अंतर मोजताना आपण लंबांतराचा विचार करतो. परत A बाजूपासून इकडं YZ इकडं लंब टाकला, ही कच्ची आकृती आहे. तर आपल्या लक्षात येईल की हे अंतर आणि हे अंतर कसं येतं, सारखं येतं. म्हणजे सारख्याच कोन दुभाजकावरचा प्रत्येक बिंदू हा त्या कोणांच्या भुजांपासून समदूर असतो. मग सारख्याच अंतरावरचा बिंदू हा शोधायचा आहे आपल्याला कोन दुभाजक काढण्यासाठी. मग त्यासाठी आपण काय करतो, तर इथं सुद्धा तुमच्या लक्षात येईल की समजा हा L आहे बिंदू, हा M आहे, तर हे LY आणि हे MY हे पण अंतर सारखं असतं. म्हणजेच पहिल्यांदा या सारख्या अंतरावरचा बिंदू घ्यायचा आणि तिथून इकडं A कडे यायचं आपण A बिंदू शोधण्यासाठी. म्हणजे आता कोन Qचा आपल्याला कोन दुभाजक काढायचा आहे, तर त्या कोन Qच्या ज्या बाजू आहेत त्याच्यावर सारखं अंतर घ्यायचं आहे, आणि त्या सारख्या अंतरापासून परत इथं A बिंदू मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि म्हणून कोन दुभाजक काढताना ही कृती करावी लागते आपल्याला. काय काय करायचं आहे बघा. तर Qचा मला कोन दुभाजक काढायचा आहे. मग Q पासून ठराविक अंतर घेतलं, कंस काढला, ठीक आहे. मग तेच अंतर ठेवूया किंवा बदललं तरी चालते. म्हणजे Q पासून समदूर झाला हा बिंदू सारख्या अंतरावर. आता या 2 बिंदूपासून सारख्या अंतरावरचा मला बिंदू काढायचा आहे, आणि तो जिथं छेदतोय तो बिंदू बघूया, हा बिंदू, आणि तो बिंदू आणि Q यातून जाणारा जो किरण आहे. आता बघा तुमच्या आकृत्या वहीमधल्या पेन्सिल अगदी शार्प कंस वगैरे येणार आहेत, तर जाडीमुळे थोडासा फरक पडू शकतो. तर हा झाला कोन Qचा कोन दुभाजक. अगदी तसंच कोन Rचा मला कोन दुभाजक काढायचा आहे. तशीच कृती करायची. अंतर वेगवेगळं, अगदी दुसरा कोन आहे हा, त्यामुळं R पासून ठराविक अंतर घेतलं, कंस काढला, कंस काढला. तेच अंतर घ्या, बदललं तरी चालतंय. बघा ठराविक अंतरावर परत कंस काढला, आणि तो जो छेदन बिंदू आहे कंसांचा तो इथं आहे, तो बिंदू आणि R या बिंदूतून जाणारा किरण काढायचा आहे. आणि तो किरण म्हणजे कोन Rचा कोन दुभाजक झाला. आणि आता Pचा आपल्याला असाच
कोनदुभाजक काढायचं आहे. तीच कृती ठराविक अंतर घेऊया. कंस काढला. नंतर तेच अंतर घ्या किंवा ठराविक अंतर घेतलं तरी काही हरकत नाही. कंस काढूया. एकत्र कंस येतात, लक्षात येणार नाही. आपण लक्षात ठेवायचं कुठं छेदलंय ते. बघा इथं छेदतोय बिंदू आणि मग त्या बिंदूतून जाणारा किरण काढतोय आपण. इथं छेदनबिंदू आहे. तुम्ही ही कृती घरी परत वहीमध्ये करायची आपल्याला. आणि मग या तिन्ही कोनदुभाजकांचा हा छेदनबिंदू मिळतोय आपल्याला. आता मग त्यांनी तीच कृती करायला सांगितली की आता हा जो बिंदू आहे याला आय नाव द्यायचं आहे. आणि आय पासून समजा लंब टाकला. लंबांतर आपल्याला माहिती आहे. लंबांतर का टाकायचं असतं तर आपल्याला अंतर मोजण्यासाठी. आणि मग जर लंबांतर आपण इथं टाकलं तिन्ही बाजूला, अगदी कंपासच्या साहाय्याने सुद्धा तुम्ही जर आय पासून त्या बाजूपर्यंतचं अंतर मोजलं, बघा या बाजूपर्यंतचं हे अंतर आहे. परत इथं पाहिलं तर तेवढंच अंतर होतंय आणि इकडं पाहिलं तरी लंबांतर तेवढंच येते. आणि याचाच अर्थ जे कोनदुभाजकाचा जो बिंदू मिळाला आहे आपल्याला त्याला संपात बिंदू म्हणतात. संपात बिंदू म्हणजे काय तर आपल्याला माहिती आहे दोन रेषा एकाच बिंदूत छेदतातच. बघा दोन भिन्न रेषा तुम्ही काढल्या तर एका बिंदूत छेदतात. पण दोनपेक्षा जास्त रेषा एकाच, हे गृहीतकच आहे. दोन भिन्न रेषा आपल्याला एका बिंदूमध्ये छेदतात. पण दोनपेक्षा जास्त रेषा जेव्हा एकाच बिंदूतून जातात तेव्हा त्या तिन्ही रेषांना एकसंपाती रेषा म्हणतात. एकाच बिंदूतून जाणाऱ्या एकसंपाती रेषा. मग इथं आपल्याला तेच म्हटलंय त्यांनी की समजा हा ए बिंदू आहे. इथं जर लंब, आता लंब आपण प्रत्यक्ष न टाकता तुम्हाला अंतर पण मोजून दाखवले. समजा लंब टाकता येतोय आपल्याला. इथून लंब टाकला तुटक रेषेने 90 अंशाचा कोन होईल असा लंब टाकला. इथं लंब टाकला आणि इथं लंब टाकला तर ते सर्व ठिकाणी अंतर कसं आहे सारखं आहे. समजा ह्या लंबाला ए नाव दिलं, इथं बी नाव दिलेलं आहे लंब टाकल्यानंतर, आणि इथं सी नाव दिलं. लंब टाकताना आपल्याला माहिती आहे काटकोनी गुणे आणि पट्टीच्या साहाय्याने सुद्धा. काटकोनी गुणे इथं उभा धरायचा, इथं पट्टी धरायची आणि लंब टाकता येतो. आणि मग हे अंतर ए बी आणि सी बिंदू, तर इथं आय ए आय बी आणि आय सी अंतर मोजलं तर आपल्या लक्षात येईल की तिन्ही अंतर कशी येत आहे सारखे येतात. आणि हा गुणधर्म आपल्याला अभ्यासायचा होता की त्रिकोणाचे तिन्ही कोनदुभाजक कसे असतात एकसंपाती. आता तसंच आपल्याला त्रिकोणाच्या बाजूंचे लंबदुभाजक पाहिजे. आता त्रिकोण काढूया कोणताही. मोठी बाजू घ्या. तर जी आकृती आपल्याला सांगितली त्यांनी ए बी सी एक्स वाय झेड हा कोणत्याही मापाचा एक त्रिकोण घेऊया आपण. एक्स वाय आणि झेड. आणि या तिन्ही त्रिकोणाच्या बाजूंचे आपल्याला काय घ्यायचे लंबदुभाजक घ्यायचे. तर लंबदुभाजक घेण्याची कृती माहिती आहे रेषाखंडाचा लंबदुभाजक. समजा वाय झेड या रेषाखंडाचा आपल्याला लंबदुभाजक घ्यायचा आहे तर आपण काय करणार आहे तर निम्म्यापेक्षा जास्त, मागाशीच कृती पाहिली आपण, निम्म्यापेक्षा जास्त काय घ्यायचं तर दोन वर्तुळ छेदणारी मिळाली पाहिजेत. दोन्ही बाजूला कंस काढला, तेच अंतर घेतलं. एका रेषाखंडाचा लंबदुभाजक काढताना जे अंतर आपण निम्म्यापेक्षा जास्त घेतले तेच ठेवायचं. आणि यातून जाणारी रेषा म्हणजे तो वाय झेडचा लंबदुभाजक झाला. बघा आपण वाय झेडचा लंबदुभाजक घेतोय.
त्याचप्रमाणे आता आपल्याला एक्स झेडचा लंबदुभाजक घेऊया, निम्म्यापेक्षा जास्त अंतर. बघा, वाय झेडचा लंबदुभाजक घ्यायचा म्हणजे वाय झेडच्या या बाजूला आणि वाय झेडच्या पलीकडच्या बाजूला आपण निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतले, कंस काढला. नंतर तेच अंतर ठेवलं, पहिल्या कंसांना छेदणारे दुसरे कंस काढले. आपल्याला अगोदरच माहिती नसतं कुठं छेदणार आहे ते. कंस वाढवला मी, तेच अंतर आहे. आता या दोन बिंदूतून जाणारी रेषा म्हणजे ह्या एक्स झेडचा काय असणार आहे, लंबदुभाजक. हा दुसरा लंबदुभाजक. म्हणजे आपल्या लक्षात येईल की लंबदुभाजक म्हणजे हा इथं वाय झेडचा हा लंबदुभाजक असेल तर हा लंब असला पाहिजे आणि हे अंतर सारखं असलं पाहिजे. आता आपल्याला जी नावं द्यायला सांगितलेली आहेत किंवा लंबांना फक्त संपात बिंदूला नाव द्यायचे, इथं सुद्धा हे 90 मापाचं असणार आहे आणि हे अंतर सारखं. आता खुणा दाखवताना बघा, ह्या अशाच खुणा इथं दाखवल्या नाहीत मी, कारण हे अंतर सारखं आहे. मात्र हे आणि हे सारखं आहे, हे सारखं नाही. अशीच खूण इथं केली, आपल्याला त्या सवयी लावायच्यात, काही ट्रिक्स आहेत त्या. अशीच खूण केली तर याचा अर्थ हा हे एकरूप असणार आहे रेषाखंडा. तर हे अंतर आणि हे अंतर सारखं आहे, हे अंतर आणि हे अंतर सारखं आहे. आता तिसरी बाजू आहे, तिचा लंबदुभाजक घेऊया आपण. एक्स वाय या बाजूचा. अगदी तुम्ही पहिल्यांदा एक्स वायचा लंबदुभाजक घेतला तरी चालतो. बघा, निम्म्यापेक्षा जास्त अंतर, कंस तेच अंतर ठेवलं, एक्स शिरोबिंदू घेतला, पहिल्या कंसाला छेदणारा दुसरा कंस आणि यातून जाणारा रेषा आणि ती या पहिल्या दोन रेषांचा जो छेदनबिंदू आहे तिथूनच जाते आणि त्या बिंदूला नाव देऊया आपण सी. आणि मग सी पासून जसं कोन दुभाजकाच्या बाबतीत त्या जो संपात बिंदू मिळाला होता त्याच्या भुजांपासून आपण अंतर मोजलं होतं, कारण कोन दुभाजकावरचा प्रत्येक बिंदू भुजांपासून समदूर असतो. तसं या लंबदुभाजक, आता वाय झेडचा लंबदुभाजक हा आहे, सी बिंदू त्याच्यावर पण आहे, मग सी हा वाय आणि झेड पासून समदूर असला पाहिजे. परत सी हा एक्स झेडच्या पण कोन दुभाजकावर आहे, म्हणजे सी हा एक्स आणि झेड पासून समदूर असला पाहिजे. म्हणजे अगदी सारखा अंतराच्या भाषेत लिहिलं तर इथं सी वाय बरोबर सी झेड, परत सी एक्स बरोबर सी झेड, कारण सी हा एक्स झेडच्या लंबदुभाजकावर आहे आणि सी हा एक्स वायच्याही लंबदुभाजकावर आहे, म्हणजे सी एक्स बरोबर सी वाय. आणि यांचं सगळ्यांचं एकत्रीकरण केलं तर आपल्या लक्षात येईल बघा, सी एक्स बरोबर सी वाय आणि सी वाय बरोबर सी झेड. म्हणजेच तो जो बिंदू मिळालेला आहे सी हा त्रिकोणाच्या शिरोबिंदूंपासून समदूर आहे. सी एक्स बरोबर सी वाय बरोबर सी झेड. बघा, दोन्ही भाग आपण पाहिले. कोन दुभाजकांचा जो संपात बिंदू असतो तो कोणांच्या भुजापासून समदूर आहे. तर इथं जर तुम्ही मोजलं कंपासच्या साह्याने, बघा ते आपण थेरी लिहिली, सी एक्स बरोबर सी वाय बरोबर सी झेड आणि म्हणून सी एक्स बरोबर सी वाय बरोबर सी झेड. पण प्रत्यक्ष कृती करून आपण पाहिलं तर बघा, सी पासून एक्स अंतर मोजलं तर तेवढंच अंतर इथं वाय पर्यंत आहे आणि तेवढंच अंतर इथं मोजलं तर कसं आहे, झेड पर्यंत आहे. तेवढंच झेड पर्यंत आहे, तेवढंच वाय पर्यंत आहे आणि तेवढंच एक्स पर्यंत आहे. ही कृती तुम्ही वहीत कोणताही त्रिकोण काढायचा, त्याच्या बाजू घ्यायच्या, त्याची लंबदुभाजक घ्यायचे तर आपल्या लक्षात येईल. आता याच्यावरून आजच्या तासिकेमध्ये आपण काय माहिती मिळवली तर, जो कोन दुभाजकांचा, बघा कोन दुभाजकांचा जो संपात बिंदू असतो किंवा त्रिकोणाचे जे कोन दुभाजक आहेत ते कसे आहेत, एक संपाती आहेत. बघा, कोन दुभाजक ज्याला आय नाव दिलं होतं आपण, कोन दुभाजक कसे असतात, एक संपाती. एक संपाती म्हणजे काय
तर एकाच बिंदूतून जाणारे तिन्ही कोनदुभाजक जे आहेत ते कसे असतात, एकसंपाती असतात. त्या एकसंपात बिंदूला काय म्हणतात तर अंतर्मध्य. त्या एकसंपाती बिंदूला काय म्हणतात, अंतर्मध्य. र मधला शब्द आहे तो इथे आपण रफार देऊन लिहिलेला आहे. आणि अंतर्मध्य हा आपण आय या अक्षराने दर्शवतो. आय या अक्षराने का दर्शवतो तर इन सेंटर असा इंग्रजीमधला शब्द आहे आणि त्याच्यावरून ह्या आय अक्षराने नेहमी दर्शवतात. परत त्रिकोणाचे जे कोन दुभाजक जसे आहेत तसे लंब दुभाजक आपण घेतले तिन्ही बाजूंचे. मग हे लंब दुभाजक सुद्धा कसे असतात, एकसंपाती. आणि हे एकसंपाती लंबदुभाजकांचा जो एकसंपाती असतात तो संपात बिंदू आहे त्याला म्हणतो आपण परिमध्य किंवा परिकेंद्र. त्याला नाव काय आहे, परिमध्य. हे 8वी 9वी मध्ये पण आपल्याला नावं लागणार आहेत बघा, परिमध्य किंवा परिकेंद्र. आणि परिकेंद्र हे सी अक्षराने आपण दर्शवतो की सर्कम सेंटर असा इंग्रजीमधला जो शब्द आहे त्याच्यावरून आपण सी हे अक्षर दर्शवतो. बघा आजच्या तासिकेमध्ये आपण रेषा, रेषाखंड, नंतर किरण, कोन, कोनदुभाजक, लंबदुभाजक ह्या संकल्पना पाहिलेल्या आहेत. त्याआधी बिंदू, रेषा आणि प्रतल अशा मूलभूत ज्या संकल्पना आहेत त्याही पाहिल्या होत्या. म्हणजे आजच्या तासिकेमध्ये आपण बिंदू, रेषा, प्रतल, नंतर रेषाखंड, किरण, कोन, कोनदुभाजक, लंबदुभाजक यांच्या व्याख्या पाहिल्यात, संकल्पना समजावून घेतलेल्या आहेत. आणि त्याच्यावरून त्रिकोण कोणताही काढला होता आपण आणि त्रिकोणाचे जे तिन्ही कोनांचे कोनदुभाजक घेतले ते कोनदुभाजक कसे आढळले आपल्याला, एकसंपाती. आणि तो जो एकसंपाती बिंदू आहे तिन्ही कोनदुभाजक ज्या बिंदूत छेदतात त्याला तो एकसंपाती जो बिंदू आहे त्याला आय हे नाव आपण दिलं होतं. आय हे नाव का दिलं तर इन सेंटर ह्या शब्दावरून, आणि त्यालाच आपण अंतर्मध्य म्हणतो. मग तसंच त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंचे लंबदुभाजक काढले, ते लंबदुभाजक सुद्धा कसे दिसत आहेत आपल्याला, एकसंपाती. आणि तो एकसंपाती बिंदू आहे त्यालाच आपण म्हणतो परिमध्य किंवा परिकेंद्र. आणि परिकेंद्र हा शब्द का वापरतो आपण तर सर्कम सेंटर हा जो इंग्रजी शब्द आहे त्याच्यावरून आपण सी हा शब्द वापरतो. तर आजच्या तासिकेचा याचा परत अभ्यास करायचा आहे. पुढच्या तासिकेचा मध्ये आपण यावर आधारित सराव संच सोडवणार आहोत. धन्यवाद.